रामकृष्ण हरी मंडळी. तर मंडळी, आषाढी एकादशी. तर मित्रांनो, आषाढी एकादशीला पौराणिक कथा अशी लाभलेली आहे की एक मृदुमान्य नावाचा राक्षस होता, ज्याने की शंकराकडून असा वर घेतला होता की मी आयुष्यभरासाठी अमर राहावं, म्हणजे की मला आयुष्यात कधीही मरण नाही येणार. यालाच अमर असं म्हणतात. तर मित्रांनो, या राक्षसाच्या मनात पुढे चालून असा विचार आला की आपण देवलोक जिंकलं पाहिजे. तेव्हा हा ब्रह्म विष्णू महेश यांच्या शोधात लागला. तेव्हा हे तिन्ही देवता एका गुहेमध्ये लपून बसले. तर मित्रांनो, 3 दिवस झाले ब्रह्म विष्णू महेश यांना का बाहेर पडता येणं गेलं, कारण हा राक्षस त्यांचा शोध घेत होता. तेव्हाच या तिघाच्या श्वासापासून एक देवता निर्माण झाली, जिला की आपण आषाढी एकादशी म्हणतो. आणि या आषाढी एकादशीने या मृदुमान्य नावाच्या राक्षसाचा वध केला. तर मित्रांनो, अशाच प्रकारे अनेक वारकरी हे पंढरपूरला पायी जातात वारी करण्यासाठी. तर मित्रांनो, अनेक लोक, अनेक स्त्रिया व्रत ठेवतात, उपवास करतात आणि गंगेस्थानी स्नान करतात वारकरी. तर मित्रांनो, आपल्या भारत देशात सर्वात महत्त्वाचा पैलू जे आहे ते म्हणजे आपली धार्मिक संस्कृती, जे की हे वारकरी जपतात. नियमितपणे दरवर्षी पायी चालून यात्रा करतात, त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन येतात आणि आपल्या गावात आपल्या जे लोक नाही येऊ शकले त्यांना आशीर्वाद देतात. तर मित्रांनो, आपण पण आशीर्वाद घेतला पाहिजे, कारण जे लोक पायी गेलेले असतात मित्रांनो, खरंच त्यांच्यासोबत सुद्धा पांडुरंग सोबत चालत असतो. कारण देव लहान मोठं बघत नसतो. प्रत्येक वारकऱ्यामध्ये देव आहे. जे पंढरपूरला जातात त्या सर्वांमध्ये जी श्रद्धा आहे तीच त्यांना देव बनवते. 20 दिवस आधी आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीतून घालून दिंडीबरोबर चालत पंढरपूरला नेतात. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. गावगावच्या मंदिरात भजन कीर्तन होतात. महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण असतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेची मान हा पालख्यांचा असतो. आषाढी शुद्ध एकादशीला सर्व भक्तजण पंढरपूरला विठोबा रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपल्या गावी परततात. पालख्यांच्या रंगात रंगलेल्या भक्तांना वारकरी असे म्हणतात. मित्रांनो, वारकरी हा भक्तीत गुंग, सदाचारी, निर्व्यसनी असतो. पूर्वी जातीय व्यवस्थेवर आधारित असे भक्तांचे समूह केले जात असे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक दिला जात असे. यांनाच आपण वारकरी असे म्हणतो. कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिक्का, हातात झंझा, एकतारी, गळ्यात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, असा ह्या वारकऱ्यांचा जल्लोष असतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामाचे अभंग, भक्तिरसात न्हालेले मन आणि ऊन पाऊस वादळ वारा यांची चिंता न करता न जुमानता विठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करण्यासाठी आसुरलेली पावले, असे जनता जनार्दनाचे रूपडे असते. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवा दाखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. मित्रांनो, खरंच तर खूप नशिबान लोक असतात ज्यांना की वारी नशिबाला येते. खरंच मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूर्ण मना ध्यानातून देवावर श्रद्धा ठेवसाल, देव नक्कीच तुम्हाला खाली हात कधीही वापस येऊ देणार नाही. देव तुमची ओटी कधीही भरवणारच. मित्रांनो, जेव्हा आळंदीचा कळस हलतो, म्हणजे जेव्हा आळंदीचा कळस हलायला सुरुवात करतो की ही पालखी निघायची असा संकेत आहे. मित्रांनो, अनेक या वारीमध्ये जे लोक फायनान्शियल चांगले स्ट्रॉंग असतात ते अनेक ट्रकच्या ट्रक, जिबीच्या जिबी भरून यांसाठी चप्पल, रेनकोट, अन्नधान्य असं खूप साऱ्या वस्तू यांच्यापर्यंत पुरवतात.
या वारकऱ्यांची असं नाही की या वारकऱ्यांना वाटेत काही अडचण, कुणाचं काय दुखलं तर मित्रांनो यांसाठी सर्व सोय केलेली आहे. यांसाठी डॉक्टरची सुद्धा गाडीच्या मागेच असते, त्यामुळे कुणाला काही त्रास नसतो. तर मित्रांनो, पंढरपूरच्या अलीकडे एक गाव आहे वाखरी, जिथे की सर्व भक्तजन एकत्र येतात आणि हे पंढरपुराच्या दिशेने जातात. आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते विठोबा रखुमाईचे पूजा होते, विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते. मित्रांनो, अशा प्रकारे हा सोहळा साजरा होतो. तर मित्रांनो, जेव्हा हा सोहळा तिथे चालू असतो तर मित्रांनो ते दृश्य जे असतं ते माणूस कधीही विसरू नाही शकत. कारण स्वतः त्या पंढरपुरात तुम्हाला भेटण्यासाठी विठ्ठल आलेला असतो. जे 20 दिवसापासून पायी चालून मनभावाने त्यांच्याकडे जातात, देव त्यांना कधीही खुल्या ओटीने नाही धाडत. मित्रांनो, त्यांच्या आयुष्यातले सगळे कष्ट दूर करतो. आरतीच्या एकादशीच्या सोहळ्याचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. एकदा तुम्ही ही ओवी ऐका. आजी संसार सुफळा झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, सो मज व्हावा तो मन व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. असे म्हणत वारकरी कृत्य होतात. पुढच्या वर्षीच्या आषाढीची एकादशीचे स्वप्ने पाहून संसाराकडे वळतात. तर मित्रांनो, आषाढी एकादशीबद्दल मी सर्व माहिती तुम्हाला दिली. तर मित्रांनो, माझ्या बोलण्यात किंवा काही चूक झाली असेल तर मला छोटा म्हणून माफ करा. माझ्याकडे जेवढं होतं मी तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. जेवढी माझ्यापाशी स्टडी होती त्या स्टडीतून मी तुम्हाला माहिती पुरवली. तरी पण काय माझं चुकलं असेल तर लहान समजून माफ करा. आणि मित्रांनो, मी सर्वात स्टार्टिंगला सुद्धा म्हणलं होतं की आपल्या देशाची धार्मिक संस्कृती, आपल्या मराठवाड्याची धार्मिक संस्कृती जे लोक बाळगतात त्याला वारकरी म्हणतात. रामकृष्ण हरी मंडळी, विठ्ठल विठ्ठल. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय